नमस्कार. मी सार्थक आज इथे तुमच्या सर्वांना अण्णाभाऊ साठे वर 2 शब्द बोलण्यासाठी. अनमोल ज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी. अनमोल ज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी. लोकशाहीर म्हणून कीर्ती साहित्य. लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी. लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी. फक्त 1.5 दिवस शाळेत शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव लोकशाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे अशा या लोकशाहीराला प्रथम त्रिवार वंदन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे व जाती व्यवस्था तसेच भेदभावामुळे अण्णाभाऊ शिक्षण घेऊ शकले नाही. तरीही अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा ग्रामीण भाषेतून लिखाण केले व दलितांना व वंचितांना समाज प्रबोधन देखील केले. अण्णाभाऊंना लहानपणापासूनच अन्यायाची चीड होती. त्यांनी त्यांच्या साहित्यातून समाजातील अन्यायावर आवाज उठवला. त्यांच्या साहित्यावर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप प्रभाव होता. अण्णाभाऊंनी प्रत्येक दिवशी जगण्यासाठी खूप संघर्ष केला. अगदी 10-11 वर्षाच्या वयातच त्यांना आईवडिलांसोबत मुंबईला काम करण्यासाठी जावे लागले. त्यांनी पडेल ती कामे केली, जसे गिरणी कामगार आणि बरेच काही. लोकशाहीर म्हणून त्यांचे नाव लौकिक मुंबईतच झाले. त्यांचा माझी मैना गावाकडे राहिली हा पोवाडा खूप प्रसिद्ध झाला. त्यांचे साहित्य 14 भारतीय भाषा आणि जर्मन, इंग्रजी, रशियन अशा विदेशी भाषेतही प्रसिद्ध झाला. अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 10 पोवाडे, 1 प्रवास वर्णन आणि शेकडो लावणी व गाणी लिहिली. आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनावर राज्य करते. लोकशाहीर हा शब्द उच्चारताच फक्त एकच नाव व एकच मूर्ती डोळ्यासमोर येते, ती म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचीच. शेवटी 18 जुलै 1969 रोजी त्यांचे आजाराने निधन झाले. पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्या मध्येच आहेत. शेवटी एवढंच म्हणेन की अमृताचे पान आहे, शाहिरीचा मान आहे. अमृताचे पान आहे, शाहिरीचा मान आहे. अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे. अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.